नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. जे विद्यार्थी डिप्लोमा फर्स्ट इयरसाठी ॲडमिशन घेणार आहेत 25-26 यावर्षी, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बरेच विद्यार्थी म्हणत आहेत की सर आमचं शेड्यूल काय नेमकं, कारण आज 2 तारीख आहे, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार आहे का? तर विद्यार्थी मित्रांनो, एक गुड न्यूज आहे ज्या विद्यार्थ्यांचं व्हेरिफिकेशन किंवा कन्फर्मेशन बाकी होतं त्यांच्यासाठी. तर बघा, तुमची जी रजिस्ट्रेशन आणि कन्फर्मेशनची डेट आहे ती एक्सटेंड झालेली आहे 4 जुलैपर्यंत, है ना? तर 4 जुलैपर्यंत जर तुमचं रजिस्ट्रेशन किंवा कन्फर्मेशन बाकी असेल तर ते करून घ्या तुम्ही. आणि असे विद्यार्थी फायनल मेरिट लिस्टमध्ये कन्सिडर करतील. म्हणजे जे 4 जुलैपर्यंत रजिस्ट्रेशन आणि कन्फर्मेशन कंप्लीट करणार आहेत त्यांना स्कॉलरशिप मिळणार आहे, है ना? त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, जर तुमचा फॉर्म लॉग इन करून बघा तुमचं कन्फर्मेशन झालेलं आहे की नाही. नसेल तर 2 दिवस तुमच्याकडे आहेत. 2 दिवसामध्ये तुमचं कन्फर्मेशन कंप्लीट करून घ्या. ठीक आहे. जर कन्फर्मेशन कंप्लीट असेल तरच तुमचा फॉर्म म्हणजे ॲडमिशन तुमचं होणार आहे या वर्षासाठी आणि त्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप वगैरे मिळणार आहे. ठीक आहे. तर कॅप राऊंडचे खूप सारे बेनिफिट्स असतात. जसं की मुलींना बघा फ्री एज्युकेशन आहे. पण या मुलींचं जर 4 जुलैच्या अगोदर कन्फर्मेशन झालं नाही तर त्यांना कॉलेजची पूर्ण फीस भरावी लागेल, है ना? नॉन कॅपमधून म्हणजे कॅपच्या बाहेरून जे ॲडमिशन करतात त्यांना कोणत्याही प्रकारची स्कॉलरशिप गव्हर्नमेंट देत नाही, आहे ना? तर एवढी इन्फॉर्मेशन तुम्हाला आत्ताच्या व्हिडिओमध्ये द्यायची होती. जे फायनल शेड्यूल आहे जर बघितलं आपण इम्पॉर्टंट डेटमध्ये जाऊन, तर त्या ठिकाणी अजूनही 30 तारीखच दाखवत आहे. तर अपडेट होईल थोड्या वेळामध्ये, है ना? तर फायनल शेड्यूल अपडेट झाल्यानंतर आता ही शेवटची डेट एक्सटेन्शन होतं विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या. याच्यानंतर तुमची डेट एक्सटेंड होणार नाही आणि फायनल जे शेड्यूल असेल ते मी तुम्हाला अपडेट झाल्यानंतर व्हिडिओच्या माध्यमातून सांगेल. जर तुम्हाला ॲडमिशन रिलेटेड इन्फॉर्मेशन हवी असेल आणि व्हॉट्सअपचा ग्रुप जर तुम्ही जॉईन केला नसेल तर तो ग्रुप जॉईन करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये माझा नंबर पण आहे ॲडमिन म्हणून, तर तुम्ही मला पर्सनली मेसेज करू शकता. कॉल करायचा नाही आहे तुम्ही, है ना? आणि जर इम्पॉर्टंट असेल तरच मेसेज करा शक्यतो. तर व्हिडिओमधनंच तुमचे सगळे डाऊट क्लिअर होत जातील, है ना? ओके, ठीक आहे. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.